मुंबई. मुंबई शहर महाराष्ट्र राज्याची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी अशी मुंबई शहराची वेगळी ओळख आहे. शहराला चहूबाजूंनी लाभलाय अथांग असा समुद्रकिनारा. गेल्या अनेक वर्षांपासून जगभरात समुद्रामार्गे जहाजांमधून विविध प्रकारची सामग्री, मालाची आयात निर्यात मुंबई बंदरातून होते. याच मुंबई गोदी परिसरात 14 एप्रिल 1944 रोजी एक भयानक विध्वंसक घटना घडली. SS फोर्ट स्टिकन या बोटीमधील दारुगोळ्याच्या साठ्याने पेट घेतला. प्रचंड स्फोटाने गोदी परिसर उद्ध्वस्त झाला. उसळलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवताना मुंबई अग्निशमन दलातील 66 अधिकारी आणि जवान शहीद झाले. या भीषण घटनेने अवघी मुंबई हादरली. या दुर्दैवी घटनेत कर्तव्य बजावताना ज्यांना हौतात्म्य प्राप्त झालं त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये अग्निशमनाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी देशभरात 14 एप्रिल हा दिवस अग्निसेवा दिन आणि दिनांक 14 ते 20 एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह सर्वत्र पाळण्यात येतो. आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयातर्फे या वर्षीचा अग्निशमन सेवा सप्ताह विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी संपन्न झाला. यंदा 14 एप्रिलला सकाळी मुंबई गोदी परिसरात मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने शहीद स्मारकाला अभिवादनाचा कार्यक्रम झाला. मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन राजीव जलोटा यांनी शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी राज्याचे अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक आणि मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख संजय मांजरेकर यांनीही पुष्पचक्र अर्पण केले. या कार्यक्रमाला मुंबई पोर्ट ट्रस्टचे अनेक ज्येष्ठ अधिकारी आणि कर्मचारी, भारतीय नौदलाचे अधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने मुंबई अग्निशमन दलाच्या भायखळा मुख्यालयात अग्निशमन दलाचे शहीद अधिकारी आणि जवानांसाठी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक आणि मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख संजय मांजरेकर यांनी शहीद स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी मुंबई अग्निशमन दलाच्या शौर्य परंपरेबद्दल बोलताना मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या, जी अतुलनीय शौर्याची, धैर्याची आणि त्यागाची परंपरा आजही ज्या अग्निशमन दलात सुरू आहे त्या अग्निशमन दलाचे सर्व अधिकारी आणि इथे उपस्थित असलेले सगळे जवान या सर्वांच्या अतुलनीय धैर्यासाठी, ते मुंबई शहरावर सुरक्षिततेचं कवच ठेवण्यासाठी तो जे काही त्याग करतात त्या सर्वांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करते. यावेळी राज्याचे अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांचंही भाषण झालं. जे जवान आपलं काम करत असताना आपलं आयुष्य वेचलं आणि धारातीर्थी पडले, अशा सर्वांचं स्मरण करून आणि त्यांच्याकडनं स्फूर्ती घेऊन आपलं काम पुढे कसं नेता येईल आणि सक्षमपणे आपण जनतेपर्यंत कसं पोचू आणि त्यांचं रक्षण कसं करू या संदर्भात आपण आपल्या मनात प्रशिक्षण घेऊन जे काही आपण शिकलेलो आहोत त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल या संदर्भातला विचार करण्याचा हा दिवस आहे. मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख संजय मांजरेकर आपल्या मनोगतात म्हणाले,
भारत देशात अग्निशमन सेवेतील हुतात्म्याच्या स्मृतीप्रित्यर्थ 14 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत अग्निशमन सप्ताह पाळला जातो. 14 एप्रिल रोजी आपण अग्निशमन सेवेतील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतो. आपण जाणतातच की आगीमुळे होणारी जीविताची हानी न भरून येणारी असते. भायखळा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मुंबई अग्निशमन दलातील ज्येष्ठ आजी माजी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यंदाच्या अग्निशमन सेवा सप्ताहाचा मुख्य विशेष कार्यक्रम मुंबईत राजभवन येथे माननीय राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे संचालक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अग्निशमन अधिकारी आणि अग्निशमन सल्लागार संतोष वारिक यांनी माननीय राज्यपाल रमेश बैस यांचे पुष्पगुच्छ आणि अग्निशमन दलाचे प्रतीक असलेले शिरस्त्राण देऊन स्वागत केले. महाराष्ट्र अग्निशमन सेवेचे संचालक संतोष वारिक यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात 1944 साली मुंबई गोदीतील भीषण स्फोट दुर्घटना आणि त्या संदर्भाने सुरू झालेल्या देशातील अग्निशमन सेवा सप्ताहाची पार्श्वभूमी माननीय राज्यपाल महोदयांना विशद केली. या प्रसंगी माननीय राज्यपाल महोदयांनी स्वतः देणगी देऊन राज्यातील अग्निशमन सेवेतील अधिकारी आणि जवानांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधी उभारण्याच्या मोहिमेचा शुभारंभ केला. महाराष्ट्र अग्निशमन सेवेचे संचालक संतोष वारिक यांनी माननीय राज्यपाल रमेश बैस यांच्या पोशाखाला अग्निशमन सेवा चिन्ह अंकित केले. त्यानंतर अग्निशमन सेवेतील उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक विजेत्या 13 अग्निशमन अधिकारी आणि जवानांना अग्निशमन सेवा पदक देऊन गौरवण्यात आलं. पदक मानकरी संजय मांजरेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल. पदक मानकरी देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगरपालिका. पदक मानकरी प्रशांत रणपिसे, माजी मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगरपालिका. पदक मानकरी किरण गावडे, माजी मुख्य अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. पदक मानकरी यशवंत जाधव, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल. पदक मानकरी कैलास हिवराळे, माजी उपमुख्य अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल. पदक मानकरी विजयकुमार पाणीग्रही, माजी उपमुख्य अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल. पदक मानकरी संजय पवार, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी, मालेगाव महानगरपालिका. पदक मानकरी धर्मराज नाकोड, सहाय्यक स्टेशन अधिकारी, नागपूर महानगरपालिका. पदक मानकरी राजाराम केदारी, लीडिंग फायरमन, पुणे महानगरपालिका. पदक मानकरी सुरेश पाटील, लीडिंग फायरमन, मुंबई अग्निशमन दल. पदक मानकरी संजय महामुंडकर, लीडिंग फायरमन, मुंबई फायर ब्रिगेड. पदक मानकरी चंद्रकांत आनंददास, फायरमन, पुणे. यावेळी माननीय राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या भाषणात अग्निशमन दलातील अधिकारी, जवान आणि कर्मचारी यांच्या सेवेचा गौरवाने उल्लेख केला. आज से शुरू हो रहा है अग्निशमन सेवा सप्ताह 7 स्वयं को जोड़कर मुझे अत्यंत प्रसन्नता हो रही है. अपने कर्तव्य के निर्वहन में जान गंवाने वाले बहादुर अग्निशमन अधिकारियों और दमकल कर्मियों को मैं आज इस दिन श्रद्धांजलि अर्पित करता हूँ. आज भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती है. इस अवसर पर उन्हें भी श्रद्धा सुमन अर्पित करता हूँ. अग्निशमन सेवा कर्मियों के प्रति मेरे मन में हमेशा बहुत सम्मान रहा है और इसलिए आप सबसे रूबरू मिलकर बहुत खुशी हुई. आज महाराष्ट्र के अग्निशमन अधिकारियों का राष्ट्रपति अग्निशमन सेवा पदक प्रदान करके मैं अपने आप को गौरवान्वित महसूस कर रहा हूँ. इस अवसर पर आप सभी को हार्दिक बधाई देता हूँ.
मुझे खुशी है कि आज से फायर सर्विसेज पर्सनल वेलफेयर फंड रेजिंग अभियान शुरू किया जा रहा है। कार्यक्रमाच्या शेवटी मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांनी आभार प्रदर्शन केलं. महाराष्ट्र अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधी उभारणीचा शुभारंभ तसेच माननीय राष्ट्रपतींच्या वतीने जाहीर झालेली अग्निशमन सेवा पदके प्रदान करण्यासाठी आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडल्याबद्दल आणि अग्निशमन सेवेतील जवानांचे मनोधैर्य उंचावल्याबद्दल माननीय राज्यपाल श्री रमेश बैस यांचे सर्व अग्निशमन सेवाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. तसेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य करणारे राजभवनातील प्रधान सचिव श्री माननीय श्री संतोष कुमार तसेच राजभवन कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गांचे आम्ही आभारी आहोत. या कार्यक्रमात सर्व पदक विजेते व त्यांचे कुटुंबीय तसेच विविध अग्निशमन दलाचे प्रमुख उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे आभार. राजभवनात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला राज्यातील विविध अग्निशमन सेवांचे प्रमुख आणि इतर ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. नियमित अग्निशमन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी टॅक्टिकल कम कॉम्बॅक्ट फायर ड्रिल स्पर्धा आणि इंडिव्हिज्युअल लॅडर कम कॉम्बॅक्ट फायर ड्रिल स्पर्धा मुंबई अग्निशमन दलाच्या बोरिवली अग्निशमन केंद्रात आयोजित करण्यात आल्या. थोड्याच वेळात आपण टॅक्टिकल मॅटेरियल ड्रिल चालू करणार आहोत. सर्व जे टीम्स आहेत, टीम्स लीडर्स, सर्व टीम्स लीडर्सला विनंती आहे त्यांनी आपल्या क्रू सकट डायसच्या समोर रिपोर्टिंग करायचं आहे. स्टार्टिंग विसल झालेली आहेत आणि सुरेख ह्या पद्धतीने लॅडर अशी काढलेली आहेत आणि बेस मार्कमध्ये ठेवून लॅडर त्याच सुरत पद्धतीने हाफिज केली आणि सायमल्टेनियसली तुम्ही बघाल तर होस पण काढलेली आणि टार्गेटकडे आणि क्लाइंबर आहे हा होस घेतला आहे आणि दोन्ही हात वर आणि विसल झालेला आहे. मेकअपचा टार्गेट पण बुडालेला आहे आणि इथे मेकअप चालू आहे. सूर्य ह्या पद्धतीने लँडिंग डाऊन केलेला आहे आणि त्याच्यावरती घेऊन लाईनच्याकडे आणि मेकअप पण त्याच पद्धतीने चालू आहे. सुरेख या पद्धतीने विदाऊट बँगिंग, कुठल्याही प्रकारची बँगिंग न करता सुरेख अशी ही ड्रिल इथे झालेली आहे. सुरुवात चांगल्या प्रकारे या ठिकाणी लॅडरचं पिचिंग झालेलं आहे. तेवढ्याच तत्परतेने होची लेईंग तुम्ही बघूया किती सेकंदामध्ये केली जाते ड्रिल. चांगल्या प्रकारचं क्लाइंबिंग म्हणावं लागेल या ठिकाणी. पुन्हा एकदा जोरदार प्रयत्नाने होज या ठिकाणी उचलला जाते वरती. दोन्ही हात हवे. दुसरी सिटी आणि मेकअपला सुरुवात. पंच महोदयांचा विचार आहे तर इथे स्टार्ट द मेकअप. लॅडर चांगल्या प्रकारे उतरलेली आहे या ठिकाणी. चांगल्या प्रकारे बघूया आता किती कमी सेकंदामध्ये मेकअप होईल. चांगल्या प्रकारचा प्रयत्न आहे. एकदा टाळ्या वाजवून यांना या ठिकाणी जोश त्यांचा वाढवावा. प्रेक्षकामधून या ठिकाणी आणि ड्रिल संपते. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, मुंबई अग्निशमन दल, सिडको अग्निशमन दल, नेव्हल डॉकयार्ड, नागपूर महानगरपालिका, BARC अग्निशमन दल यांनी सहभाग घेतला होता. स्टार्टिंग विसल, लॅडर क्लाइंबिंग, होस घेतल्यानंतर हात वर करायची आवश्यकता नाही आहे. डायरेक्ट तुम्ही खाली उतरू शकता. खाली उतरल्यानंतर कॅज्युअलिटी एंड लाईनला घ्यायची आणि होईल. इथे विसल व्हायला पाहिजे. लाईनला ठेवायची आवश्यकता. सुरुवात मुंबई सुद्धाची चपळाई आणि वेग पहा. लॅडरवरती चालतोय की धावतोय. सुंदर असं प्रात्यक्षिक. खरं तर प्रत्येकाने शिकावं असं प्रात्यक्षिक. हे एक कांदे आपल्या समोर. सुंदर अशी चढाई. तेवढ्याच चपळाईनं तो खाली येईल. गतविजेता अनिल कांदे.
या ठिकाणी कॅज्युअलिटीला घेऊन जाताना वेग पहा, तेवढा जोश. क्या बात आहे. इथे आज पार्टिसिपेट्स केलेल्या सर्व ज्या टीम्स आलेल्या आहेत, मुंबई ब्रिगेड, सिडको अग्निशमन दल, नागपूर, मुंबई एअरपोर्ट, BARC, नागपूर फायर यांचे मनापासून आभार. औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी 4 इव्हेंटवर इंडस्ट्रियल फायर अँड पब्लिक बिल्डिंग ड्रिल स्पर्धा ठाणे अग्निशमन दलाच्या बाळकुम अग्निशमन केंद्रात दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आली. All the best to all the team and we pray that without any injury ये सब drill ठीक से होगा करके. So we will start with the event number 1, kitchen fire drill for female on ground number 1 and 2-man fire extinguisher cum hydrant drill for male at ground number 2. Participant ready? The first prize goes to timing 01.07.34 second, Rider Badapakam. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अग्निशमन सेवा सप्ताहाचा समारोप समारंभ मुंबईतील सांताक्रूज पूर्व येथील मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुल परिसर मैदानात मोठ्या दिमाखात साजरा झाला. आपल्या समोर विविध अग्निशमनाचे शूरवीर जवान, प्रशिक्षणार्थी व विविध प्रकारची अग्निशमन वाहने दिसून येत असून आता थोड्याच वेळात कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. सावधान हो गए, सावधान. सेकंड इन परेड कमांडर श्री S.J. जयभाई,
आपला पदभार परेड कमांडर श्री A.H. सावंत, विभागीय अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल यांच्याकडे देतील. जय हिंद श्रीमान. जय हिंद. 7 प्लाटून, 21 ऑफिसर्स, 210 जवान, 1 बैंड पथक, 10 मोबाइल कॉलम. परेड पर तैयार है श्रीमान. परेड कमांडर श्री A.H. सावंत, विभागीय अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल यांनी परेडचा पदभार स्वीकारलेला आहे व ते आपल्या जागेवर जात असून परेडचं नेतृत्व करतील. श्री A.H. सावंत. सलामी लगी. परेड सैल्यूट. कदम तोल. थम. निशान टोली आगे बढ़ेगी. पीछे मुड़. कार्यक्रमस्थळी महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे संचालक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अग्निशमन अधिकारी आणि अग्निशमन सल्लागार संतोष वारिक यांचं आगमन झालं. त्यांना अग्निशमन दलातर्फे मानवंदना देण्यात आली. परेड जनरल सलामी लगे. परेड सैल्यूट. जय श्रीमान. 2 निशान टोली, 7 प्लाटून, 21 अफसर, 210 जवान, 10 मोबाइल कॉलम, 1 पुलिस बैंड पथक. परेड तैयार है श्रीमान. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला आणि बाल विकास मंत्री, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि कार्यक्रमाचे विशेष अतिथी स्थानिक आमदार संजय पोतनीस यांचं कार्यक्रमस्थळी आगमन झालं. त्यांचं महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांनी स्वागत केलं. त्यानंतर त्यांना अग्निशमन दलातर्फे मानवंदना देण्यात आली. जय श्रीमान. 2 निशान टोली, 7 प्लाटून, 21 अफसर, 210 जवान, 10 मोबाइल कॉलम, 1 पुलिस पथक. परेड आपकी निरीक्षण के तैयार है श्रीमान. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मंत्री पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला व बाल विकास आणि पालकमंत्री मुंबई उपनगर माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी आता परेडचा अहवाल घेतील आणि निरीक्षण करतील. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथींकडून संचलनातील सहभागी पथकांचं निरीक्षण करण्यात आलं. नंबर 1 प्लाटून खड़े रहे. बाकी परेड विश्राम. परेडचं निरीक्षण चालू असून सर्वात प्रथम आहे महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमीचा प्लाटून
पाठोपाठ मुंबई अग्निशमन दलाचं प्लटून, सावधान. महाराष्ट्र अग्निशमन सेवेची निशाण टोळी आणि लगेचच मुंबई अग्निशमन दलाची निशाण टोळी. त्यानंतर परत मुंबई अग्निशमन दलाचं प्लटून विश्राम. आणि नंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं प्लटून. MFS प्लटून, महाराष्ट्र फायर सर्व्हिस, पोलीस वाद्यवृंद, उल्हासनगर अग्निशमन दल, आणि शेवटचं प्लटून आहे ठाणे अग्निशमन दल. माननीय प्रमुख अतिथी यांनी परेडचं निरीक्षण केलं असून ते आता जीपमधून आपल्या जागेवर जात आहेत. मंडळी, या निरीक्षणाला सुरेख अशी साथ दिली मुंबई पोलीस यांच्या वाद्यवृंदाने. परेड संचलन की आगे तो श्रीमान या प्रसंगी विविध सहभागी अग्निशमन दलाच्या पथकांचं शानदार संचलन झालं. परेड सावधान. परेड निकट लाईन चल. मंडळी, आजच्या या संचलनात महाराष्ट्रातील विविध अग्निशमन दल आणि पथकं सहभागी झालेली आहेत. नंबर 1 प्लेटून मातसे चल. श्री SD जायभाई आपल्या अथक परिश्रमाने अहोरात्र सेवा करून आता ते सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. थोड्याच वेळात प्लटून क्रमांक 1 आपल्या समोर येईल. प्लटून क्रमांक 1 आहे महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमीचं. महाराष्ट्र राज्यातील अग्निशमन सेवेतील कर्मचारी यांच्या प्रशिक्षणासाठी नगर विकास विभागाच्या अधिपत्याखाली मे 1990ला सांताक्रूज मुंबई येथे राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राची स्थापना झाली. यामध्ये विविध प्रकारचे अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम सुरू आहेत. हे प्रशिक्षण महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय यांच्या अखत्यारीत असून महाराष्ट्र शासनाने मार्च 2021 पासून श्रीयुत संतोष वारिक साहेब यांची महाराष्ट्र अग्निशमन सेवेचे संचालक महाराष्ट्र शासन म्हणून नियुक्ती केली. प्लटून कमांडर आहेत
श्री DS इंदुलकर ट्रेनी ऑफिसर 2IC, श्री SK सावंत ट्रेनी ऑफिसर, श्री NS पिंपळे ट्रेनी ऑफिसर. 1990 पासून प्रशिक्षण केंद्र सुरू असून करोना काळ हा आपला वगळता सातत्याने विविध पाठ्यक्रम सुरू ठेवून अग्निशमन सेवांना प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. सध्या श्री किरण हत्याळ सहाय्यक समादेशक अधिकारी हे या केंद्राचा कार्यभार सांभाळत आहेत. प्लटून क्रमांक 2 मुंबई अग्निशमन दल. प्लटून कमांडर श्री PS शिंदे वरिष्ठ केंद्र अधिकारी. 2IC श्री BC जगताप केंद्र अधिकारी. श्री NJ बच्चाव केंद्र अधिकारी. मुंबई शहराची संपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या या दलाचे प्रमुख म्हणून श्री संजय मांजरेकर साहेब हे प्रमुख अग्निशमन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. निशाण टोळी महाराष्ट्र अग्निशमन सेवा. कमांडर श्री AR पवार ट्रेनी ऑफिसर आणि निशाण टोळी मुंबई अग्निशमन दल. कमांडर श्री LV तांबे केंद्र अधिकारी. प्लटून क्रमांक 3 मुंबई अग्निशमन दल. प्लटून कमांडर श्री RE भोई वरिष्ठ केंद्र अधिकारी. 2IC श्री PN गजवारे केंद्र अधिकारी आणि श्री SK मोहिते केंद्र अधिकारी. पुढचा प्लटून क्रमांक आहे 4 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. प्लटून कमांडर श्री AA मोरे केंद्र अधिकारी. 2IC श्री SL पाटील सहाय्यक केंद्र अधिकारी. श्री SD खडपकर उप अग्निशमन अधिकारी. पुढचा प्लटून आहे क्रमांक 5 ठाणे अग्निशमन दल. श्री गिरीश झळके हे ठाणे अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. प्लटून कमांडर आहेत श्री SR पष्टे केंद्र अधिकारी. 2IC श्री MM लोणे सहाय्यक केंद्र अधिकारी आणि श्री SS सरनोबत सहाय्यक केंद्र अधिकारी. पुढचं प्लटून आहे क्रमांक 6 उल्हासनगर अग्निशमन दल. श्री बाळू नेटके हे उल्हासनगर अग्निशमन दलाचे नेतृत्व करत आहेत. प्लटून कमांडर आहेत श्री AP नंदनवार सहाय्यक केंद्र अधिकारी आणि 2IC श्री SB भामरे अग्निशमन प्रणेता. श्री PD भोसले अग्निशमन प्रणेता. पुढचं प्लटून आहे क्रमांक 7 महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी. प्लटून कमांडर आहेत श्री PR सल्पे ट्रेनी फायरमन. 2IC श्री BB मदने ट्रेनी फायरमन. श्री AB झुरंगे ट्रेनी फायरमन. आणि शेवटचं प्लटून आहे मुंबई पोलीस वाद्यवृंद पथक. कमांडर आहेत श्री गौतम सावंत पोलीस उपनिरीक्षक. नुकतंच चंदीगड येथे पार पडलेल्या अखिल भारतीय वाद्यवृंद स्पर्धेमध्ये या पथकाने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं असून यांना सुवर्ण पदक प्राप्त झालेलं आहे. मंडळी, कोणताही कार्यक्रम वाद्यवृंदाशिवाय अपुराच वाटतो आणि अशा प्रकारचं गणवेशधारी संघटनेचं संचलन जर असेल तर वाद्यवृंदाशिवाय हे संचलन शक्यच होत नाही. म्हणून आजच्या या संचलनाला साथ देण्यासाठी मुंबई पोलिसांचे वाद्यवृंद या संचलनात सहभागी झालेलं आहे आणि निश्चितच वाद्यवृंदाच्या तालावर आजच्या या संचलनाला अधिकच शोभा आलेली आहे. यानंतर मंचावरील मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला आणि बाल विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा सत्कार महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांच्या हस्ते रोप आणि सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे विशेष अतिथी स्थानिक आमदार संजय पोतनीस यांना संतोष वारिक यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याच्या महसूल विभागाच्या मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांचा संतोष वारिक यांनी सत्कार केला. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे संचालक संतोष वारिक यांना मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. त्यानंतरचे सत्कारमूर्ती होते मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर.
त्यांचा सत्कार महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे सहाय्यक संचालक किरण हत्याळ यांच्या हस्ते करण्यात आला. PMRDAचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना किरण हत्याळ यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. ठाणे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण झळके यांचा सत्कार किरण हत्याळ यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव अशोक घुले यांना संतोष वारिक यांच्या हस्ते रोप आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे संचालक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अग्निशमन अधिकारी आणि अग्निशमन सल्लागार संतोष वारिक म्हणाले, 14 एप्रिल 1944 रोजी मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉकमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर अग्निशमन कार्य करताना जे 44 जवान शहीद झाले त्यांची दखल घेऊन केंद्र शासनाने 14 एप्रिल हा अग्निशमन सेवा दिन म्हणून जाहीर केला आणि त्यानंतर लोकमानसांपर्यंत अग्निशमन सेवेचे महत्त्व कसे जाईल याच्यासाठी 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून पाळला जातो आणि देशभरातील सर्व अग्निशमन सेवा विविध प्रकारे जनजागरण करून आपल्या सेवेमार्फत लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. विविध कार्यक्रम पूर्ण पंधरवड्यामध्ये आपण राबवलेले आहेत. विविध अग्निशमन सेवांनी यामध्ये भरीव सहभाग घेतलेला आहे. त्याद्वारे आपण जनमानसामध्ये पोहोचलेलो आहोत. पण दिवसेंदिवस उंच इमारती, औद्योगिकरण याच्यामुळे जे काही चॅलेंजेस वाढत आहेत आणि मनुष्यबळाची कमतरता ही जी मोठी गॅप आहे, गेल्या 5-6 वर्षामध्ये कुठल्याच प्रकारच्या भरत्या झालेल्या नसल्यामुळे त्याचा एक गॅप आपल्याला हे राहिलेला होता. पण नगरविकास विभागाने सर्व महानगरपालिका आणि यांना आदेश दिलेले आहेत की ही जी गॅप आहे ती भरण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी पावलं उचलावीत आणि त्या दृष्टिकोनातनं मुंबईने ऑलरेडीच भरती प्रक्रिया चालू केलेली आहे आणि बाकीच्याही महानगरपालिका आणि विशेष नियोजन प्राधिकरण हे या भरतीमध्ये हळूहळू टप्प्याटप्प्याने ती पूर्ण करण्यात येत आहे. त्याच्याचबरोबर यंत्रसामुग्रीचाही मोठा सहभाग असतो. कुठलीही आग जेव्हा लागते त्यावेळेला ती यशस्वीप्रमाणे त्याच्यावरती काबू करण्यासाठी सक्षम यंत्रसामुग्री असणे आवश्यक आहे. तर त्या दृष्टिकोनातनं ही विविध ULBs असतील किंवा अर्बन लोकल बॉडीज असतील त्या आणि विशेष नियोजन प्राधिकरणाचे जे अग्निशमन अधिकारी आणि टीम्स आहेत त्या कार्य करत आहेत. शासनाने देखील याच्यामध्ये महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानामार्फत जे काही आपण अग्निशमन केंद्र बांधण्यासाठी आणि फायर इंजिन घेण्यासाठी पैसे देत होतो ते आता 153 नवीन नगरपंचायती तयार झालेल्या आहेत. त्यांनासुद्धा ही ग्रँट जी आहे ती लागू केलेली आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने आपण फक्त अर्बन एरियासाठी सीमित न राहता आपण ग्रामीण भागापर्यंतसुद्धा पोचण्याचा, अग्निशमन सेवा पोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते टप्प्याटप्प्याने त्याही गोष्टी पूर्ण होतील. या एका निमित्त प्रशिक्षण आणि आपली जी टीमवर्क आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं प्रशिक्षण हे आवश्यक आहे. नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज असो किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र असो याच्यामार्फत जे काही कोर्सेस दिले जातात त्यामुळे जी नवीन डिमांड आहे ती तर आपण फुलफिल करत आहोत. पण त्याच्याचबरोबर रिफ्रेशर्स ट्रेनिंग हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. BA-सेट्स असून देत, एरियल लॅडर प्लॅटफॉर्म असून देत, हॅझमॅट व्हेकल असून देत, याच्यासाठी जे विशेष प्रशिक्षण लागतं त्याही बाबतीत आपल्याला सक्षम होणं गरजेचं आहे आणि तेही आमच्या म्हणजे टप्प्याटप्प्याने आपण त्याच्याकडेही ॲड्रेस करत आहोत. आत्ताच दोन्ही सभागृहांनी शासनाच्या विधिमंडळाच्या फायर ॲक्ट अमेंडमेंटला मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये नवीन प्रोव्हिजन्स आपण आणलेल्या आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्याला ज्या उंच इमारतींमधली अग्निशमन यंत्रणा असते ती चालू नसते आणि त्यामुळे आपल्याला बराच ताण येतो अग्निशमन सेवांवरती. तर त्या 24/7 कशा मॉनिटर करता येतील याबद्दलही विचार करण्यात आलेला आहे आणि त्याची प्रोव्हिजन याच्यात केलेली आहे. फायर ऑडिट जे नॅशनल बिल्डिंग कोड 2016मध्ये आपण आलेलं होतं पण त्याचं मॅन्डेटरी नव्हतं. आपण GR काढून त्याचं इम्प्लिमेंटेशन करत होतो पण त्याच्या आता कायद्यामध्ये प्रोव्हिजन आलेली आहे आणि फायर ऑडिट आता रेग्युलर करता येणं शक्य होणार आहे. सो या सगळ्या भरीव गोष्टी आपल्याला एक सुरक्षित इमारत आणि एक चांगला
समाज घडवण्याच्या दृष्टिकोनातनं, एक चांगली इन्फ्रास्ट्रक्चर घडवण्याच्या दृष्टिकोनातनं नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. आणि या सर्व जमेच्या बाजू आपल्याला एक सक्षम भारत आणि जे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांचं जे आदर्श हे आहे की एक चांगला समाज आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्रामध्ये आणि राज्यात देशात तयार व्हायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातनं आपण पावलं टाकत आहोत. एवढे 2 शब्द बोलतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रसंगी माननीय राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदके जाहीर झालेल्या उल्लेखनीय अग्निशमन सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या अग्निशमन अधिकारी आणि जवानांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. अग्निशमन सेवा सप्ताहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देण्यात आलं. या सप्ताहादरम्यान चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळालेल्या विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पुढची काही बक्षिसं देण्याची विनंती मी पोतनीस साहेबांना करते. टॅक्टिकल कम कॉम्बॅट फायर ड्रिल कॉम्पिटिशन 2023 ही टीमची बक्षिसं आहेत. तिसरं बक्षीस जात आहे नेव्हल डॉकयार्ड टीम बी ला. दुसरं बक्षीस जात आहे मुंबई फायर ब्रिगेड टीम ए ला. आणि पहिलं बक्षीस जात आहे मुंबई फायर ब्रिगेड टीम बी ला इंडिव्हिज्युअल लॅडर कम कॉम्बॅट ड्रिल कॉम्पिटिशन. तिसरं बक्षीस जात आहे प्रशांत सांगळे यांना. दुसरं बक्षीस अनिल कांडे इंडिव्हिज्युअल लॅडर कम कॉम्बॅट ड्रिल कॉम्पिटिशन. आणि पहिलं बक्षीस जात आहे गोविंद बिजले. या टॅक्टिकल अँड इंडस्ट्रियल ड्रिलचे जे परीक्षक होते, जजेस होते, त्यांचा आपण सत्कार करूया. मी वारिक साहेबांना विनंती करेन. इव्हेंट नंबर 1, 2 men fire extinguisher come hose reel drill for female. Second runner up Messer Galaxy Surfactants Limited तारापूर टीम ए रुपाली राऊत आणि सोनाली अवसरे. अभिनंदन. रनर अप मेसर्स भारत डायमंड बूट्स लिमिटेड टीम बी संपदा कावडे आणि प्राची काजरे. विनर मेसर्स महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड इगतपुरी टीम ए सारिका चिमटे आणि अक्षता तुपलुंडे. पुढच्या इव्हेंटकडे वळूया. इव्हेंट नंबर 2, 2 men fire extinguisher come hydrant drill for male. Messrs. Nilicon Food Dyes and Chemicals Limited MIDC धातव. सेकंड रनर्स अप आहेत केतन शिड आणि निखिल शिंदे. मेसर्स महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कांदिवली टीम बी प्रतीक प्रिंदवणेकर आणि वैभव बडबे. आणि विजेते आहेत 2 men fire extinguisher come hydrant drill for male से मेसर्स राइटर बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली नवीन यादव आणि नितेश कुमार. किचन फायर ड्रिल फॉर फीमेल्स 3 सेकंड रनर्स अप मेसर्स महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड नाशिक टीम बी प्रियांका जाधव. दुसरे आहेत मेसर्स भारत डायमंड बूट्स लिमिटेड टीम ए श्रुती धनगर. रनर अप मेसर्स महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड नाशिक टीम ए. आणि विजेते आहेत मेसर्स महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड इगतपुरी टीम ए अक्षता तुपलोंढे. इव्हेंट नंबर 4, 4 men 2-part hydrant drill with team leader Messrs. Galaxy Surfactants Limited Tarapur Team A. Second runners up for 4 men 2-part hydrant drill with team leader Messrs. Hindustan Platinum Private Limited. आणखीन एक रनर्स अप आहेत मेसर्स महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड नाशिक टीम बी बेस्ट मेल परफॉर्मर इन इंडस्ट्रियल अँड पब्लिक बिल्डिंग्स फायर ड्रिल कॉम्पिटिशन 2023. फीमेल परफॉर्मर इन इंडस्ट्रियल अँड पब्लिक बिल्डिंग्स फायर ड्रिल कॉम्पिटिशन. आणि आता रोलिंग ट्रॉफी डिरेक्टर महाराष्ट्र फायर सर्व्हिसेस
Rolling Trophy awarded for Best Performance of Teams in Industrial and Public Buildings Fire Drill Competition 2023. Messrs Mahindra and Mahindra Limited, Igatpuri, Team A. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या निवेदिका मानसी सोनटक्के यांना संतोष वारिक यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. समारोप समारंभाचे मुख्य अतिथी राज्याच्या पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला आणि बाल विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढ़ा या प्रसंगी म्हणाले, न्यूयॉर्क के अंदर जब परेड निकलती है वारिक साहब, तो परेड के अंदर जैसे आपने मेरे को आगे खड़ा किया आज, वैसे न्यूयॉर्क के मेयर को भी खड़ा करते हैं, पर उसके बराबर साथ में पुलिस कमिश्नर को और फायर ब्रिगेड के कमिश्नर को भी खड़ा करते हैं. तीनों को इक्वल सम्मान है, क्योंकि फायर ब्रिगेड के ऑफिसर्स के कारण वहाँ पर लोगों की जान बचती है. एक आपने किस्सा बताया कि 44 में क्या हुआ था, पर ऐसे सैकड़ों किस्से हैं. कई लोग हम भी जिनको जानते हैं कि जो अंदर गए थे बचाने के लिए, उनको तो बचा लाए पर खुद नहीं बच पाए. उनका भी अपना परिवार था, उनकी भी अपनी जिम्मेदारियां थी. ये जज्बा कहाँ से आता है और ये हिम्मत कहाँ से आती है? इस हिम्मत को, इस जज्बे को सारे देश को सैल्यूट करना चाहिए. और मुझे बात समाप्त करने से पहले, मुझे पोटनी साहब पिक्चर देखने का बहुत शौक़ है. तो मैंने बीच में एक बेबी पिक्चर देखी थी, आप में से भी किसी ने देखी होगी. बेबी पिक्चर के अंदर अक्षय कुमार, वो वहाँ का जो मिनिस्टर होता है सेंट्रल गवर्नमेंट का, उसको जाके कहता है कि साहब हमको मिलना है. वो बोले क्या जल्दी है मिलने की? बोले नहीं, हमारे इस 2 महीने के अंदर हमारे 17 जवान शहीद हो गए. तो बोले वो तो होते ही इसलिए हैं कि उनको शहीद होना पड़ेगा. वो उठा, उसने दरवाज़ा बंद किया और ज़ोर से थप्पड़ उसके मुंह पे मारा, क्योंकि वो शहीद अपने लिए नहीं हुआ था, वो शहीद इस देश के लिए हुआ था. वो वहाँ पर लड़ रहा था, इसके लिए हम सब बचे हुए हैं. मैं मन से इस वीर दल को, इन सारे लोगों को प्रणाम करता हूँ. और असीम गुप्ता साहब से रिक्वेस्ट करके, वारिक साहब से रिक्वेस्ट करके, आप बहुत कुछ आपके मन में करने का सपना है, यदि उसमें मैं कुछ काम आ सका तो आज जो आपने मुझे बुलाया, बहुत सम्मान दिया, स्वागत किया, वो सार्थक होगा. और मैं एक और बात के लिए आपसे माफ़ी मांगना चाहूँगा कि मैं ज़्यादा देर उसका नहीं बैठ सकूँगा यहाँ पर, उसको अन्यथा नहीं लें और मुझे जाने की आप सब अनुमति देंगे. बहुत बहुत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांनी आभार प्रदर्शन केलं. अग्निशमन सेवा सप्ताह 2023 या समारोपाच्या समारंभास कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल माननीय श्री मंगलप्रभातजी लोढ़ा साहेब यांचा मी आभार मानतो. अग्निशमन सप्ताहाच्या समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल माननीय श्री संजय पोतनीस साहेब, माननीय श्री असीम गुप्ता साहेब, प्रधान सचिव महसूल विभाग यांचेसुद्धा मी आभार मानतो. अग्निशमन सप्ताहाच्या या समारंभास मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संकुल मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव श्री सुनील भिरूड व संबंधित अधिकारी वर्ग यांचेसुद्धा मी आभार मानतो. अग्निशमन सेवा सप्ताहाच्या समारोप समारंभात मुंबई पोलीस दलाचे बँड पथक उपलब्ध करून दिल्याबद्दल पोलीस आयुक्त बृहन्मुंबई पोलीस, तसेच समारोप समारंभास निरीक्षण जीप दिल्याबद्दल पोलीस उपायुक्त, पोलीस मोटार परिवहन शाखा भायखळा यांचेसुद्धा मी आभार मानतो. 14 एप्रिल 2023 रोजी अग्निशमन सेवा सप्ताहाचे उद्घाटन, अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ तसेच राष्ट्रपतीची अग्निशमन सेवा पदके प्रदान करण्याचा कार्यक्रम राजभवन येथे आयोजित केल्याबद्दल माननीय राज्यपाल श्री रमेश बैस साहेब यांचे आभार मानतो. कार्यक्रमाच्या शेवटी बीटिंग द रिट्रीट संपन्न झालं. आता आपण बीटिंग द रिट्रीट सुरू करत आहोत.
महाराष्ट्र अग्निशमन सेवाचा हा ध्वज आता आजचे प्रमुख अतिथी यांच्याकडे सोपवण्यात येईल आणि मग ते परत संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा ते परत ध्वज स्वीकारतील. माननीय प्रमुख अतिथी यांनी हा ध्वज स्वीकारला आहे आणि आता ते संचालक महाराष्ट्र अग्निशमन दल यांच्याकडे देत आहेत.